अहिल्यानगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी आजच रोखोक या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। कोपरगाव शहरातील टाकळी नाका ते टाकळी या मार्गावर रस्ता पूर्णपणे खड्ड्यामय झाल्याने वाहन चालक आणि नागरिकांचे मोठे हाल होत आहेत। रस्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होत असून अनेक नागरिक जखमी झाले आहेत। मात्र संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि नगर परिषदेकडून या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे। या पार्श्वभूमीवर 11 ऑगस्ट 2026 रोजी ठाकरे सेनेचे तालुका अध्यक्ष भरत मोरे आणि समाजसेवक अनिल गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गांधीगिरी आंदोलन करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी रस्त्यातील खड्ड्यावर दगड मारून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। यावेळी पीडब्ल्यूडी आणि नगर परिषदेविरोधात घोषणाबाजी करत तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली। आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला की टाकळी नाका ते टाकळी हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात आला नाही तर येत्या काळात तीव्र जन आंदोलन छेडण्यात येईल। नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासनाने तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून अपघातांना आळा घालावा अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। आज आम्ही या ठिकाणी प्रतिमेक आंदोलन केलेलं आहे। टाकळी फाटा ते टाकळी हा रोड इतका भयानक झालेला आहे। आता या ठिकाणी एक मोटरसायकलीवाला बिचारा पडला होता, त्याला अक्षरशः दुखापत झाली। तो बिचारा इथं बसलेला आमच्या जवळ। काय त्याला झालं हे तुम्ही स्वतः मीडियावाल्यांनी पाहिलेले। आज या ठिकाणी आम्ही या कडीतून लोक जाणार आहे, याच्यातून पडून राहिले लोक। मग या पीडब्ल्यूडीचे जे अधिकारी हे काय झोपेले का? त्यांच्या बोकंडीना दांडा घातल्याशिवाय ना आम्ही राहणार नाही। ते कोण दहीफळे साहेब आहे ना, त्यांनी ना या रोडचं आहे ना त्वरित काम चालू करावं, नाही तर अन्याय तुमच्या दालनामध्ये येऊन आहे ना आम्ही आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। हे ध्यानात ठेवा तुम्ही। तुम्हाला काय वाटतं आम्ही काय करणार नाही? हे आम्ही उगाच संयम घेतो म्हणून तुम्ही आम्हाला गांडूची आवडत समजू नका। इथं सेना आणि मनसेवाले हे ध्यानात ठेवा, हे तुमच्या दालनात कधी बी घुसतील आणि कधी बी आंदोलन करतील। हे ध्यानात ठेवा तुम्ही। हे लवकरात लवकर तुम्ही या रोडचं काम आहे ना मार्गी लावा। अनेक लोक या ठिकाणी जखमी झालेले, काहींचे खुबे गेलेले, काहींच्या मणक्यात गॅप पडलेले। आता तुम्हाला सगळे हे सविस्तर आमचे भरत मोरे सांगतील, तालुका अध्यक्ष शिवसेनेचे, हे तुम्हाला सगळं सांगतील। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर गेल्या 1 वर्षापूर्वीच आम्ही या टाकळी नाका ते हा रस्ता सगळं टाकळी ब्राह्मणगाव इकडे जाणारा रस्ता आणि या परिसरात राहणारे सगळे नागरिक यांच्या वतीनं यांच्या सांगण्यावरून आम्ही 1 वर्षापूर्वी या ठिकाणी प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं। एक टेबल मांडला होता, त्या ठिकाणी एक मानवी प्रतिकात्मक आम्ही कवटी आणली होती। ज्या पद्धतीनं पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील किंवा नगरपालिका प्रशासनामधले बांधकाम विभागाचे अधिकारी असतील, कशा प्रकारची पैशाची देवाणघेवाण चालती, कशा प्रकारे पैशांची लूट चालती, त्या हिशोबाने आम्ही इथं प्रतिकात्मक आंदोलन केलं होतं। तरी सुद्धा त्या अधिकाऱ्यांना लज्जा नाही, थोडी सुद्धा शरम नाही। आज 1 वर्ष पूर्ण होत आलंय आमच्या आंदोलनाला, अजूनही रस्ता आहे तसंच। पण मागच्या वेळेसपेक्षाही यावेळेस जास्त दुर्दशा झाली। पावसानं खड्डे पडलेत, या ठिकाणी आम्ही खड्ड्यामध्ये खडे मारून आम्ही प्रतिकात्मक आंदोलन केलं। आमच्यातलेच एक सभासद समाजसेवक आहेत, ते रस्त्याने येताना गाडीवरून पडले, आम्ही त्यांना वाचवलंय, हे प्रतिकात्मक आंदोलन केलंय। पण सर्रास आज कोपरगाव शहरातल्या प्रत्येक रस्त्यावर रोज अपघात होतोय, रोज खड्ड्यामध्ये, रोज शालेय विद्यार्थी असतील किंवा पालक असतील, आबालवृद्ध असतील, सगळे खड्ड्यामध्ये पडून त्या ठिकाणी अपघात होत आहे। कुणाला पायाला लागतंय, कुणाचे खुबे जात आहेत, कुणाला डोक्याला मार लागतोय। अशा पद्धतीनं कोपरगाव शहरामध्ये ना प्रशासनाचं लक्ष आहे आणि कोपरगाव शहराची पावनभूमी लाभलेले 2 आमदार, दोन्ही आमदारांचं बिलकुल कोपरगाव शहरात लक्ष नाही। अशी कोपरगाव शहराची परिस्थिती आहे। नेमकं जायचं तरी कोणाकडे? आता पीडब्ल्यूडी म्हणते आमची अखत्यारीत येत नाही, नगरपालिका म्हणते आमची अखत्यारीत येत नाही। मग हा या रस्त्याचं कामाची जबाबदारी घ्यायची कोणी? नगरपालिका प्रशासन शंड झालंय। नगरपालिका मध्ये गेल्यानंतर तक्रार नेमकी जाऊन द्यायची कोणाकडे? त्या ठिकाणी गेल्यानंतर सगळं ठेकेदाराने तिथे घेराव घातलेला असतो, कुठलाही अधिकारी त्या ठिकाणी सापडत नाही।
तक्रार नेमकी नोंदायची कोणाकडे? सीओ कधी टेबलला सापडत नाही. नगराध्यक्ष साहेबांकडे तक्रार केली का करून घेतो करतो, पण अजून काहीच नाही. मग ह्या कोपरगाव शहरातील नागरिकांनी ह्या रस्त्याचा जो वापर होतो, मग ह्या जे वाट सर्व आहेत यांनी जायचं कोणाकडे? आज प्रतिकात्मक आंदोलन फक्त आम्ही खड्ड्यात खडे मारले, पण हे आम्ही मारले खडे समाज व्यवस्थेला, हे खडे मारले आम्ही प्रशासनाला, हे खडे मारले आम्ही 2 आमदारांना. का लाज वाटत नाही? आज हे खडे फक्त आम्ही खड्ड्यात मारले, पण नागरिकांच्या वतीने नागरिकांना सोबत घेऊन हेच खडे दगड होतील आणि तुमच्या अंगावर आम्ही भिरकावल्याशिवाय राहणार नाही. किती दिवस नागरिकांनी सहन करायचं? किती दिवस त्यांनी जीव धोक्यात घालायचा? एक कोपरगावातला शहरातला रस्ता असा नाही का तो रस्ता एकदम सुसज्ज आणि सुरळीत चांगला आहे. स्पीड ब्रेकर कमी जास्त बांधून ठेवलेत, काही ठिकाणी खड्डे पडलेत, काही ठिकाणी खडीचे ढिगचे ढीग पडलेले आहेत, पण अजून रस्त्याचे कामं नाहीत. किती वेळा समाजसेवकांनी रस्त्यावर यायचं? लाज वाटत नाही? आपला लोकप्रतिनिधी आपण, तो नगरसेवक असो, नगराध्यक्ष असो, आमदार असोत, का शहर वाटत नाही? आजूबाजूच्या तालुके भागात तुम्ही प्रशस्त रस्ते झाले, रस्त्यामुळे मार्केट बाजारपेठ तिथे एकदम जबरदस्त झाली. आज कोपरगाव शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त झाली. रविवार शनिवार कोपरगावमध्ये सुतक पडल्यासारखं वाटतं अशा रस्त्यांच्या अवस्थेमुळे. रस्त्याच्या लगत जाणारा हायवे सुद्धा, त्याकडे सुद्धा लोकप्रतिनिधींचं लक्ष नाही. खासदार गद्दारी करून गेला आणि पंतप्रधानांसंग नाश्ता करतो. लाज वाटली पाहिजे खासदाराला. ही जबाबदारी सगळी नैतिक तुमची. सगळे मेन जे हायवेचं काम लवकर झालं पाहिजे. शेकडो साई भक्त त्या ठिकाणी मरण पावतात. आज फक्त आम्ही खड्ड्यामध्ये खडे मारो हे फक्त प्रतिकात्मक आंदोलन केलंय, पण उद्या आम्ही नागरिकांना घेऊन तुमच्या अंगावर दगड भिरकावल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. 50 खड्डे एकदम ओके, खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डा, अशी काहीशी परिस्थिती कोपरगाव शहर आणि तालुक्याची झालेली आहे. टाकळी नाका ते टाकळी ते ब्राह्मणगाव हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. अक्षरशः इतके खड्डे पडले का रस्ता कुठं खड्डे कुठे तेच समजत नाही. या रस्त्यातून आमच्या ग्रामीण भागातील शेतकरी बांधव, व्यापारी, कॉलेजचे मुलं, शहर बांधव येत जात असतात. फार ॲक्सिडेंट झाली इथं, कुणाच्या हाताला लागलं, कुणाच्या पायाला लागलं, पण प्रशासन आणि सरकार झोपलेलं आहे. अक्षरशः 50 खोके देऊन आमदार खासदार फोडण्यापेक्षा ते 50 खोके या रस्त्याला वापरा. आमच्या सरकारला आव्हान आहे, या प्रशासनाला आव्हान आहे. आम्ही आज खड्ड्यात खडे मारले, भविष्यात जर अशीच परिस्थिती राहिली तर हे खडे आम्हाला मंत्र्यांच्या गाडीवर फेकावं लागेल. आज आम्ही सांगतो निश्चित हा रस्ता लवकर होईल हीच अपेक्षा. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. आत्ता तुम्ही बघितलंय खड्ड्यात कसं पडलंय काय. आता याला किती दिवस झालेले, आश्वासन देऊन किती आश्वासन द्यायचे. आत्ता जस्ट मी पडलो गाडीवरून, यांनी धरलं नसतं तर माझ्या डायरेक्ट पायावर गाडी असते. आत्ता असे रोजचे किती अपघात होत्या काही माहीत नाही. प्रशासनाला एवढीच विनंती आहे का रस्ते झाले पाहिजेत. जेवढे खोके तुम्ही लोकांना वाटले तेवढे जर कामासाठी जर वापरले असते त्याच्यामध्ये भविष्यात रस्ता क्लिअर झाले असते. सगळे हायवे असो, हा खडकी रोड असो, कोणता असो, हे फक्त टाकळी रोड असो, सर्व रस्त्यावरती खड्डे बघशाल तुम्ही तर भरपूर खड्डे. जे बाहेर तुम्ही बघशाल बाहेरच्या महाराष्ट्राच्या बाहेर जाऊन तर कुठं तुम्हाला एवढे खड्डे सापडणार? एवढे आपल्या महाराष्ट्रामध्ये खड्डे. हे फक्त पैसे वाटप जेवढे 50 खोके एकदम ओके एवढे करण्यापेक्षा जर इथं वापरले असते रस्त्यासाठी तर आज हे असं दुर्घटना झाली नसत्या. आजपर्यंत किती लोकांचे बळी गेले या खड्ड्यामुळे, किती काय झालं हे सर्व आपणास माहिती आहे. त्यामुळं एवढीच विनंती आहे सरकारला का एवढे रस्त्याचे कामं झाले पाहिजेत.